श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर तुमच्या बाबतीत असं घडलं आहे का? तुम्ही खूप प्रयत्न करूनही तुमच्या मुलामुलींचे लग्न होत नाही किंवा काही कारणाने जमत नाही, तर हा उपाय नक्कीच करून बघा आणि 5 ते 6 महिन्यामध्ये तुमच्या मुलामुलींचे लग्न नक्कीच जमणार, हा 100% मी गॅरंटी देते. तर हा उपाय जर तुम्ही योग्य पद्धतीने व्यवस्थित जर केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर आपल्याकडे खरं बघायला गेलं तर आपण सर्व काही कमवून ठेवलेले असतात. जसं की आपल्या मुलामुलींना पुढच्या भविष्यासाठी जसं गाडी असेल, बंगला असेल, घर असेल, पैसा असेल, संपत्ती असेल, हे सगळंही आपण कमवतो आणि ते साठवूनही ठेवत असतो की आपल्या मुलामुलींचे भविष्य हे व्यवस्थित जावे, त्यांना कशाची कमी पडू नये किंवा त्यांचं भविष्य चांगलं जावं, अशा पद्धतीने. परंतु त्यात जर मुलामुलींचं जर लग्न हे योग्य वेळेमध्ये, योग्य ठिकाणी आणि सुयोग्य असा जोडीदार जर नाही भेटला, तर आपल्याला टेन्शन येत असतं आणि आपण खूप प्रयत्न करूनही त्या गोष्टी घडल्या नाही, तर आपल्याला एक प्रकारचं मानसिक स्वास्थ्य आपलं बिघडत असतं. तर त्यासाठी आपण ही खूप सारी संपत्ती कमवून ठेवूनही त्याचा काहीही उपयोग होत नाही. कारण आपले मुलंही तितकेच आपले व्यवस्थित असायला पाहिजे, त्यांच्या योग्य दिशेने गेले पाहिजे, त्यांना योग्य वातावरण भेटलं पाहिजे आणि त्यांचं जे भविष्य आहे ते व्यवस्थित घडलं पाहिजे. त्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो आणि त्यांचं लग्न सुयोग्य ठिकाणी होणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. बरेच जण आपल्या मुलांच्या लग्नासाठी भरपूर प्रयत्न करत असतात. एखाद्या ठिकाणी जर पाहुण्यांच्या कार्यक्रमाला जर गेले किंवा नातेवाईकांकडे जर गेले तर त्यांचा हाच विषय असतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा विषय असेल की आमच्या मुलामुलींसाठी एखादं चांगलं सुयोग्य स्थळ असेल तर बघा. म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी जिथे जातो तिथे त्यांना सांगतो की मुलगा मुलगी असेल तर बघा लग्नासाठी. आणि हेच नाही झालं तर आपण एखाद्या वधूवर सूचक मेळाव्यामध्येही त्यांचं नाव नोंदवतो असतो. का तर आपल्याला त्यांची भविष्याची काळजी असते आणि असं म्हणतात की योग्य वेळेत मुलामुलींचं लग्न झालं होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आपण हे आई-वडील या नात्याने आपण खूप प्रयत्न करत असतो. तुम्हीही असे प्रयत्न करत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा उपाय नक्की करून बघा. तर आता बरेच लोक म्हणतात, खूप स्थळे शोधली, खूप प्रयत्न केला, तरी मुला-मुलींचे लग्न जमत नाही. परंतु तुमच्या मुला-मुलींचा आता असं म्हणतात, की मुला-मुलींचे लग्न न जमणे म्हणजे त्यांच्या दिसण्यावरून, शिक्षणावरून असं आपण त्या मुला-मुलींना दोष देत असतो. परंतु कधी-कधी त्या ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हणतात, की त्या मुला-मुलींच्या कुंडलीमध्ये जो गुरु आहे, तर तो प्रबळ बलवान जर नसेल तर त्या मुलामुलींचे लग्न हे होत नसते. जर गुरु बलवान असेल तर लग्न लगेच जमते. परंतु हे जर अडथळे असेल तर लग्न जमण्यात अडथळे येत असतात. त्यांच्या कुंडलीमध्ये गुरुचा दोष हा असतो, म्हणून लग्न वेळेवर त्यांचं होत नाही किंवा लग्नात अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. आता प्रत्येकाच्याच आईवडिलांची ही धडपड असते की आपल्या मुलामुलींच्या लग्नासाठी व्यवस्थित असा जोडीदार भेटावा किंवा योग्य वेळेत व्हावे. आता सध्या खूप मोठा प्रश्न झाला आहे तो म्हणजे मुलामुलींच्या लग्नाचा आणि बऱ्याच मुलांना आजकाल मुली भेटत नाहीये. कारण मोठा प्रश्न म्हणजे मुलींची संख्या कमी झालेली आहे आणि मुलांची संख्या जास्त झालेली आहे. मुलीही जास्त शिकलेल्या आहे. त्यामुळे आपण म्हणतो एखाद्या गरीबाच्या घरातली मुलगी जरी असेल तरी चालेल, पण आपल्या मुलामुलींचे लग्न झाले पाहिजे. तर त्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे. तुमच्या मुलाचं कोणतंही वय असू द्या मुला-मुलींचं, तर हा उपाय जर केला तर नक्कीच 5 ते 6 महिन्यामध्ये तुमच्या मुली-मुलींचे लग्न नक्कीच जुळून येण्यास मदत होत असतील. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक जरूर करा. तर सगळ्यात आधी तुम्हाला साहित्य घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मुलांच्या कुंडलीतील गुरु हा बलवान जर करायचा असेल, कारण गुरु बलवान असेल तर लग्न जमायला खूप पटकन जमत असतं. तर जर गुरु बलवान होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे.
म्हणजेच मुलामुलींचे लग्न जमत नाहीये, ज्या मुलामुलींचे लग्न जमत नाही त्यांनीच हा उपाय करायचा आहे, बाकी त्यांच्या आईवडिलांनी हा उपाय करायचा नाही. तर उपाय करण्यासाठी साहित्य एक अखंड अशी तुम्हाला हळकुंड घ्यायचा आहे. त्यानंतर कपडे शिवण्याची जी टेलर वापरतात ती दोऱ्याची रीळ घ्यायची. त्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचं आणि पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं. हे साहित्य झालं. त्यानंतर कृती कशी करायची, तर तुमच्या मुलामुलीचे जितके वय आहे, जसं की त्या मुलाचं वय 25 असेल, तर जे हळकुंड घेतलेलं आहे त्या हळकुंडाला तो दोरा 25 वेळा गुंडाळायचा आहे. जितकं वय असेल तितक्या वेळा तो दोरा गुंडाळायचा आहे. आणि गुंडाळून करून झाल्यानंतर ते हळकुंड आणि नारळ ते पिवळ्या कापडामध्ये तुम्हाला बांधायचं आहे. आता बांधून झाल्यानंतर ते नारळ घेऊन त्या मुलांनी किंवा मुलींना तुमच्या गावात आजूबाजूला शेजारी जिथे कुठे तुमच्या खंडोबाचं मंदिर असेल त्या खंडोबाच्या मंदिरात जायचं. तिथे गेल्यानंतर नारळ हे जे बांधलेलं नारळ आहे तर ते तुमच्या त्या मुलामुलींनी हातातच धरायचं आहे, कुठेही खाली ठेवायचं नाही. तिथे दर्शन घ्यायचं. दर्शन झाल्यानंतर त्या मंदिराला 5 तुम्हाला फेऱ्या किंवा प्रदक्षिणा मारायच्या. ते मारत असताना ते नारळ तुमच्या हातातच असलं पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला ते नारळ एक मंदिराच्या वरती किंवा आजूबाजूला जिथे कुठे खांब असेल, दोरी असेल, तिथे त्या मंदिराला तुम्हाला बांधायचं आहे ते नारळ. आणि बांधून ठेवल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर तुम्ही सकाळी हा उपाय करणार आहे. घरी आल्यानंतर सकाळी अंघोळच केलेली असती, परंतु दुपारीही घरी आल्यानंतर तुम्हाला हळद घ्यायची. ती हळद तुमच्या पाण्यामध्ये ठेवायची, पाण्यामध्ये टाकायची आणि त्या हळदीच्या पाण्याने तुम्हाला त्या मुलामुलींना अंघोळ करायची आहे आणि प्रार्थना करायची की आमचं लग्न लवकर होण्यास मदत होऊ दे. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस हा उपाय केल्यानंतर 5 ते 6 महिन्यामध्ये त्या मुलामुलीचं लग्न जमल आणि नंतर ज्यावेळेस लग्न होईल त्यावेळेस आपल्याला ते नारळ सोडण्यासाठी जायचं आहे जोडीना त्या मुलामुलींना. हा उपाय नक्की तुम्ही करून बघा तुमच्या मुलामुलींचे लग्न 5 ते 6 महिने याच्या आतमध्येच तुमचं लग्न जुळलेलं असेल. श्री स्वामी समर्थ.